स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत? मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्स-रे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। त्याच्या अगोदर आता विधानसभा निवडणूक होऊन जवळपास 1 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी, 1.5 वर्ष कसं झालं? 24 नोव्हेंबरला इलेक्शन झाली होती, म्हणून अजून वर्ष व्हायला पण 2 महिने आहे। 8 महिने टू बी एक्झॅक्ट। 10 महिने नाही झाल्या होत्या ना, 100% झाल्या होत्या। लोकसभेच्या आधी बैठका झाल्या होत्या, लोकसभा आणि विधानसभेच्या मध्यंतरीच्या कालावधीत सुद्धा बैठका झाल्या होत्या। काही बैठका विट्यात झाल्या, काही कडेगावला झाल्या, काही सांगलीत झाल्या। अनेकदा मी प्रमुख कार्यकर्त्यांना मी त्यांच्या विनंतीनुसार विट्यातही येऊन गेलो, पण अशा जाहीर पद्धतीने बैठका झाल्या नाही। त्या बैठका जाहीर पद्धतीने नाही झाल्या म्हणून बैठका झाल्या अशातला भाग नाही। आज विटा शहरातले आणि तालुक्यातले सर्व ज्येष्ठ नेतेगण काँग्रेसचे इथं उपस्थित आहेत आणि त्यांनाही कल्पना आहे की लोकसभेच्या आधी, लोकसभेच्या नंतर, विधानसभेच्या आधी बैठका झालेल्या होत्या। त्यानंतर सुद्धाही आमच्या बैठका एक बैठक झालेली होती। त्या बैठकीला काही मंडळींना मी कडेगावातही बोलवलं होतं। माझ्या विनंतीला मान देऊन ही मंडळी आली होती। त्यांच्याशी येणाऱ्या काळात पुढील वाटचाल आपली सगळ्यांची कशी असावी, काय करावं, ह्यात थोडी चर्चा झाली होती। आता आम्ही हे आजचा जो फोकस आहे बैठकीचा हा आमचा पूर्णतः पक्ष संघटनेचा आहे। जी नवीन मी सांगितल्याप्रमाणे की कार्यकारिणी आम्ही आता जिल्हाध्यक्ष साहेब पण इथं आलेत, आम्ही जी काय नवीन कार्यकारिणी जाहीर करतोय या खानापूर आटपाडी विधानसभेची आणि विटा शहराची, त्याच्या संदर्भात आजचा आमचा हा संवाद आहे आणि कार्यकर्त्यांच्याही भावना निश्चितपणे आम्ही ऐकून घेऊ, त्यालाच संवाद म्हणतात। आणि त्या संवादातून एकदा संघटनेची आमची रचना झाली की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक कशा पद्धतीने लढायची, काय त्यांच्या भावना आहेत, कशा पद्धतीने आघाडी करायची, स्वतंत्र लढायचं, हे ऐकून घेऊन आम्ही त्यांना विश्वासात घेऊन पुढची पावलं आम्ही टाकू। तालुक्यातल्या काँग्रेसवर नेहमी आरोप होतो की एका बाजूला किंवा दावणीला बांधली जाते। होय, बघा व्यक्तिगत माझी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीची, खासदार विशालजी पाटलांची, आमची सगळी भूमिका ही स्पष्ट आहे की जिल्ह्यात जेवढं शक्य होईल तेवढं आपण ताकदीने स्वबळावर जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका लढवायच्या आहेत। परंतु शेवटी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे आणि म्हणून जिल्ह्यामध्ये सुद्धा आज 2 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचं जरी विधानसभेचे सदस्य नसले तरी त्यांची पक्ष संघटना जिल्ह्यात काही ठिकाणी आहे आणि म्हणून या दोन्ही इतर पक्षांची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत काय त्यांची भूमिका आहे, या विधानसभेपुरतं बोलायचं म्हणलं तर विधानसभेत सुद्धा त्यांची काय भूमिका आहे, त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतात, हे प्रस्ताव आम्ही सुमोठो निर्णय घेणार नाही। जे काय आमचे विटा शहरातले, खानापूर तालुक्यातले, आटपाडी तालुक्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य असतील, जे प्रमुख नेतेगण असतील, त्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढील काळात त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ। म्हणून कुणाला दानवीला लावलेलं नाहीये आम्ही पक्ष। पण दुसरी गोष्ट अशी आहे की कार्यकर्ते तुमच्या समोर तेवढे उघडपणे बोलत नाहीत, पण कार्यकर्त्यांना पक्षाकडून म्हणावी अशी ताकद मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची तक्रार आहे। नाही, जे काय बघा, अनेक प्रसंगांमध्ये
आमचा कार्यकर्त्यांशी ह्या ना त्या माध्यमातून संवाद होत असतो. मी सांगितल्याप्रमाणे आता गेली विधानसभेची निवडणूक ही 24 का 25 नोव्हेंबर 2024 साली झाली, बरोबर ना? 25 आहे. डिसेंबरच्या कालावधीत विशालजींचे सुद्धा खासदारकीचं अधिवेशन दिल्लीमध्ये असतं. आमचंही नागपूरमध्ये पहिलं अधिवेशन होतं. पुन्हा त्यावेळेस सरकार स्थापन झालं. जानेवारी फेब्रुवारी पासून परत त्यांचं दिल्लीत अधिवेशन होतं. फेब्रुवारी महिन्यात माझंही बजेट सत्राचं अधिवेशन सुरू झालं. त्या महिन्यात आमच्यात कदम कुटुंबात एक दुःखद घटना घडली. ही फेब्रुवारी महिन्यातली घटना होती. मार्च महिन्यात 3 आठवडे अधिवेशन होतं. एप्रिल महिन्यात पुन्हा दुसरी घटना आमच्या कदम कुटुंबात घडली. त्यांचंही दिल्लीमध्ये अधिवेशन चालू होतं. ह्या ज्या काही थोड्या वस्तुस्थितीच्या अडचणी आहेत, ज्याच्यामध्ये बराच काळ हा अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा एक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार म्हणून आम्हाला तिथं द्यावा लागतो. त्याच्या व्यतिरिक्त अनेक लग्नाचे, कार्यकर्त्यांचे सुखदुःखाचे प्रसंग असतात. त्यालाही जिल्ह्यात आणि आपापल्या मतदारसंघात कार्यकर्ते वेळ देत असतात. आणि बऱ्याचदा आमची कार्यकर्त्यांची व्यक्तिगत स्तरावर किंवा सामूहिक सुद्धा बैठका होत असतात. फक्त त्या पब्लिक होत नाहीत, त्या प्रेसमध्ये जात नाहीत, म्हणजे आम्ही एकमेकांशी भेटत नाही असं नाही. ताकद देण्याचा विषय जो येतो, आता तर कुठली अशी निवडणूक लागली नाही. विषय ज्या वेळेस आम्हाला कार्यकर्ते काही गोष्ट कानावर घालतात. आता मध्यंतरी वकिलांच्या बाबतीत काही घडलं होतं, मला विट्यातल्या शहरातल्या लोकांनी कानावर घातलं. आम्ही जाऊन त्या वकिलाच्या आंदोलनांना भेट दिली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मी माझ्या स्तरावर विषय सुद्धा प्रशासनाकडे हा मांडलेला आहे. विशालजी सुद्धा त्यांच्या परीने मला वाटतं वेगवेगळे दौरे त्यांचे सातत्याने चालू असतात. पण जो विषय आहे की आता नुकतीच विधानसभेची इलेक्शन झालेली आहे, आता लोकल बॉडी इलेक्शन लागेल की नाही ह्याची शक्यता कुणालाच माहित नव्हती. सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि त्या आदेश हा महाराष्ट्र सरकारला त्यांनी कडक शब्दात सांगितलं की 3 महिन्याच्या कालावधीत लावा. म्हणून या ठिकाणी आता ही निवडणूक लागली. आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी निवडणुकीची तयारी, या दोन्ही गोष्टी आम्ही आता फोकस करणार आहोत. काँग्रेसची परिस्थिती पदाधिकारी निश्चित स्वरूपात जर लोक कार्यकर्त्यांची भावना असेल, जे आता पदावर आहेत, जर त्यांना काम करायचं असेल, कार्यकर्त्यांची इच्छा असेल की त्यांनी पदावर राहून काम करावं, आमची काहीच हरकत नाही. जर एखाद्याला पदाच्या पासून मुक्त व्हायचं असेल, नवा चेहऱ्याला संधी द्यायची असेल, ते सुद्धा जे विद्यमान आहेत किंवा नवे जे इच्छुक आहेत त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन तोही निर्णय आम्ही येणाऱ्या काळात घेऊ, जर घेण्याची आवश्यकता वाटली. जे पदावर काम करतोय आणि पक्षाचं काम करत नाही, अशावर आपण कारवाई वगैरे करणार आहोत. ते बघा, मुळात आता पक्षाचा कारवाई माणूस करतो की नाही हे आता लोकल बॉडी इलेक्शन मध्ये दिसून येईल. आणि म्हणून पदावर असताना जर असं आम्हाला काही शंका कुणावर वाटली, जर तसं काही सिद्ध झालं तर 100% भविष्य काळात त्यांच्यावर कारवाई होईल. पण अजून ती वेळ आलीच नाही ना. तसं काही झालं, सिद्ध झालं तर मग पुढील तो कारवाईचा प्रश्न येतो. अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स, मला असं विचारायचं आहे, महाविकास आघाडी किंवा काँग्रेस आज सध्या अवकाळी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालेली आहे. खानापूर तालुक्यात सुद्धा परिस्थिती आहे. आज खानापूर तालुक्यातला खरीप पूर्णपणे गेलेला आहे. 23,000 हेक्टरपैकी 21,000 हेक्टर शेती पूर्णपणे वाया गेली. शेतात पाणी आहे, लोकांच्या तक्रारी आहेत, फक्त मांडायला व्यासपीठ नाही आहे. त्यासाठी आपण काँग्रेस म्हणून काय नाही, मला असं वाटतं हा विषय चांगला विचारलात आपण. प्रथम मुद्दा म्हणजे मे महिन्यापासून या महाराष्ट्राने आणि सांगली जिल्ह्यासह प्रचंड पाऊस पाहिलेला आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, कदाचित ऑक्टोबरच्याही 15 तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्राला, सांगली जिल्ह्याला पाहायला मिळेल. या अवकाळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतीचं आणि पिकांचं 100% नुकसान झालं. आपण पाहताय विदर्भात पूर आला, आज मराठवाड्यात पूर परिस्थिती भयानक झालेली आहे. सांगलीमध्ये पूर येता येता या ठिकाणी आपण पाण्याचं नियोजन झाल्यामुळं आपण त्यातनं बचावलो. मूळ मुद्दा आहे की शेतीचं नुकसान झालंय. सातत्याने विधानसभेतला एक सदस्य म्हणून मी मागणी करत आहे की इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यायला हवी. आता आपल्याकडे होतं काय की जेव्हा शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवला जातो, नैसर्गिक आपत्ती येते, त्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतं, तेव्हा सरकार जागं होतं. आणि आता ठीक आहे, आता NDRF चे निकष सुद्धा दिवसेंदिवस बदलत चाललेत. ते काही शेतकऱ्यांना फार मदत करण्यासारखे निकष आहेत असं माझं मत नाही. आणि म्हणून सरकारने आता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे.
लाडक्या बहिणींची सुद्धा आमची यादी सांगली जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात कमी केलेली. ही का कमी केली, नेमकं कुठले निकष लावले, मग त्यांना का आमच्या लाडक्या बहिणींची नावं जी कमी केली, त्यांना फसवलं गेलं, निवडणुकीपुरतं त्यांना या ठिकाणी पैसे दिले आणि आज पुन्हा निकषाच्या मध्ये ते बसत नाहीत म्हणून त्यांची नावं वगळण्यात आली. आणि म्हणून महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस विशेषतः शेतकरी हा अडचणीत आहे. आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता राज्य सरकारने तातडीने हा पूरग्रस्त शेतकऱ्यांना लोकांना मदत तर केलीच पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर जाहीर केली पाहिजे. आणि समजा नाही केली तर काँग्रेस रस्त्यावर उतरणार. म्हणजे विषय असा आहे की काँग्रेसची मूळ स्थापना चळवळीतून आहे, पण आजकाल काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावरची चळवळ किंवा लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर मांडताना दिसत नाही. ही चळवळ कुठेतरी करायला काँग्रेस कमी पडते रस्त्यावरची असं आपल्याला वाटतं. मी पुन्हा नम्रपणे सांगू इच्छितो की गेले 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जो काही घटनाक्रम घडत गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, या सगळ्या घटनाक्रमांमध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. मराठा आरक्षणाचाही विषय गेले काही महिन्यांपासून चालू होता. अतिवृष्टी चालू आहे, शेतकरी त्यांच्या शेतात आणि पीक पेरण्यामध्येच अडकलेले होते बहुतांशी मंडळी. आपल्या ह्याच्यात परंपरेनुसार काही सण चालू होते. एकदा विठ्ठल रुक्मिणीची वारी, पुन्हा गणपती, आता नवरात्र सण चालू आहे. पण सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांना कुठे ना कुठे राज्य सरकारचा कामकाजाचा त्रास होतोय. कॉन्ट्रॅक्टरांची बिलं सुद्धा हजारो कोटीची पेंडिंग आहेत. हे सगळ्या गोष्टीच्या बाबतीत काँग्रेस पक्ष हे रस्त्यावर उतरणार आहे. आणि आता ह्या अतिवृष्टीमध्ये लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची नैतिक जबाबदारी आमची आहे. आम्ही सुद्धा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या आमच्या पूरग्रस्तातल्या लोकांना मदत पाठवणार आहोत. भारतीय विद्यापीठाच्या वतीने मी पाठवणार आहोत आणि आम्ही त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. नंतर आम्हाला जे काय रस्त्यावर उतरून लढाई करायची ते आम्ही नक्की करू. मराठवाड्यात पूर आहे, मराठवाड्यात हा करायचा, त्याचवेळी आपल्या भागात सुद्धा फारसं समाधानकारक चित्र नाही. बरोबर. त्याच्या बाबतीमध्ये आज सरकारनं जी काही मदतीची भूमिका जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे फारसे दिसत नाही. त्याच्यावरती तुम्ही काय आवाज उठवणार आहे किंवा काही भूमिका ठोस घेणार आहे? हे आता अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे जून जुलैचं. आता पुढचं अधिवेशन हे डिसेंबरमध्ये आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, आता येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा सुद्धा सण आहे. ही दिवाळी महाराष्ट्राच्या जनतेला सुकर व्हावी, आनंदाची व्हावी म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जाहीर करायलाच पाहिजे. पूरग्रस्त लोकांना तातडीने लागेल ती आरोग्याची मदत असेल, त्यांना सानुग्रह अनुदान असेल, त्या ठिकाणी जनावरांसाठी चारा असेल, जी काय मदत लागत असेल, अन्न निवारा असेल, हे सगळं पूरग्रस्तांना तातडीने देणं हे पाहिजे. मग त्यांची सुद्धा दिवाळी ही चांगली जाईल. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार कमी पडलं तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून, विटातली काँग्रेस असू दे, जिल्ह्यातले असू, आम्ही या ठिकाणी उतरू. नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज कुठेतरी प्रशासनावर जो सरकारचा अंकुश पाहिजे, जी धाक पाहिजे, ती आज महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने आम्हाला दिसत नाही. किती प्रसंग आपण आता परवा विरोधी पक्षाने अंकुश ठेवला पाहिजे सरकारवर, अशी लोकांची अपेक्षा किंवा लोकशाही व्यवस्थेमध्ये तसं अपेक्षा सगळ्यांची. माझी आपल्या पत्रकार मंडळींना विनंती, एकदा विधिमंडळाचं कामकाज असताना मी आपल्या सर्वांना मुंबईत बोलवतो. 2 दिवस आपण मुंबईत यावं. नाही, तसं नाही, मी वेगळं बोलतोय की आज काँग्रेस पक्षाने, एक मिनिट, काँग्रेस पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे 40 ते 50 आमदार आहेत. 3 वेगवेगळ्या पक्षांचे विरोधी पक्षातले आहेत. मी विनंती या अर्थाने म्हणतोय 2 दिवस यावं. सभागृहामध्ये आज जर लोकसभेमध्ये 150 खासदार सस्पेंड केले जात असतील, आज जर लोकसभेमध्ये खासदार विशालदादा सातत्याने सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा अत्यंत परखडपणे, आक्रमकपणे या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठवण्याचं काम ते करतायत, समर्थपणे करतायत. सांगली जिल्ह्याचा आवाज आज तिथे लोकसभेत गाजतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. पण जर तिथे सुद्धा जर आपला आवाज दाबला जात असेल देशाच्या या लोकशाहीच्या मंदिरामध्ये, महाराष्ट्रात विधानसभेमध्ये त्याच्यावर वाईट अवस्था आहे. इथं कुठलाही विरोधी पक्षाचा आमदार बोलायला जरी उठला तर किती त्याला वेळ दिला जातो आणि कशा पद्धतीने सभागृहाचं कामकाज चाललं जातं हे अनेकदा आपण या ठिकाणी पाहिलं. आज विरोधी पक्ष नेते सुद्धा या ठिकाणी नेमण्याची आज काय मनाचा मोठेपणा जर सत्ताधारी पक्ष दाखवत नसेल तर मग ह्यातनं आपण समजून घ्या नेमकं काय सभागृहाच्या कामकाजामध्ये आम्ही आवाज उठवतोय.
आम्ही लढतोय, आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात घडलेला चुकीचा प्रसंग हा विधिमंडळाच्या माध्यमातून, सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवतोय, पण तो कसा दाबला जातो हे प्रत्यक्षपणे पाहण्यासाठी आपण कधीतरी 2-3 दिवस हे पाहतो. माझी विनंती आहे की महाराष्ट्राने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, ही माझी स्पष्टपणे मागणी आहे की ओला दुष्काळ जायचं कुठे हेच ठरवायचं ना आम्हाला. प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या काळात जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये खानापूर, आटपाडी आणि विटा शहर या तिन्ही 2 तालुके आणि विटा नगरपालिकेमध्ये जी एक काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आम्ही आजची बैठक घेतलेली आहे आणि यामध्ये नव्याने जे काही पदाधिकारी नेमणूक आम्ही येणाऱ्या काही दिवसात करणार आहोत, जे दोन्ही खानापूर, आटपाडी या तालुक्याची आणि विटा शहराची कार्यकारिणी आम्ही करणार आहोत, त्याच्या संदर्भातला आज एक संवाद आम्ही विटा शहर आणि खानापूर तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी आम्ही आज घेत आहोत. अशाच प्रकारे एक बैठक आता आम्ही नुकतीच आटपाडी इथे नेलकरंजी या परिसरात करून आलेलो आहोत आणि या पक्ष संघटनेच्या बैठकीच्या विषयाच्या संदर्भात आम्ही एकदा पुढे तालुक्याची आणि शहराची नवीन कार्यकारिणी जेव्हा जाहीर करू त्याच्या पुढील काळात लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत जे काही काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे त्या भूमिकेच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या काळात निवडणूक लढवण्याची पावलं टाकू. ठीक आहे, धन्यवाद. अजून काय? आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.